नमस्कार माझ्या बालमित्रांनो. किलबिल म्हटली की आमच्या कानावर येते ती चिमण्या पाखरांची किलबिल, त्यांचा चिवचिवाट, पहाटेच्या गुलाबी थंडीत पक्ष्यांच्या किलबिलाटानं येणारी जाग. अरे पण मी हे काय बोलते? झपाट्यानं होणाऱ्या शहरीकरणाच्या भस्मासुरानं गुलाबी थंडीही नष्ट झाली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटही. पण असं असलं तरी आजची किलबिल तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण ही किलबिल आहे आयडियल हायस्कूल पेळगाव डिचोलीच्या चिमण्या मुलामुलींची. चला तर करूया कार्यक्रमाला सुरुवात. बालमित्रांनो, असं म्हणतात की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली आणि समाधानानं शांत मनानं त्यानं काही क्षण विसावा घेतला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की या निर्मितीमध्ये काही कमतरता आहे, उणीव आहे. झाडे, झुडपे, वृक्षवेली, पशु पक्षी सगळे समाधानानं नांदत असल्याचे त्याने पाहिले आणि या सर्व सजीवांमध्ये अत्यंत बुद्धिवान, सामर्थ्यवान असा प्राणी त्यानं निर्माण केला आणि तो प्राणी म्हणजे माणूस. विश्वातील ही सर्वश्रेष्ठ निर्मिती त्यानं केली आणि नंतरच त्याला पूर्ण समाधान लाभलं. मानवाने हे सृष्टीकर्त्याचे हे ऋण मनोमन मान्य केलं. त्यानं निर्माण केलेलं आकाश, चांदण्या, ग्रह, तारे, पशु पक्षी, वृक्ष, झाडे यानं तो हरखून गेला आणि कौतुकाने त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे, पडे त्याचे. चांदणे सुंदर, पडे त्याचे, पडे त्याचे. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे, गाणे गाती, गाणे गाती. किती गोड बरे, गाणे गाती, गाणे गाती. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदर वेलींची,
सुंदर प्रकाश सूर्य देतो देवा तुझे कीर्ती देवा तुझे कीर्ती देवा तुझे कीर्ती सुंदर आकाश. सवंगड्यांनो, विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात माणसाने बरीच प्रगती केली आहे, पण हे करताना पर्यावरणावर त्याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना, हेही त्यानं पाहायला हवे. आज प्रदूषणाने सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे. वायू, पाणी, आवाज या साऱ्यांच्या प्रदूषणाबरोबरच प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे प्रदूषण ही एक समस्या देशापुढे जगापुढे ठाकली आहे. या समस्येवरच आधारित एक पद्यनाटिका आम्ही ऐकूया. बोला बोला मानव प्रतिनिधीनो, काय तुमची तक्रार आहे? अशा कोणत्या संकटात तुमची मान आता अडकली आहे? गुरुवर्य, आमची मडकी मातीची, आमची भांडी तांब्या पितळेची. हे धातू नष्ट होतात, मातीत मिसळतात, नाहीसे होतात. द्या आम्हाला असा धातू, द्या आम्हाला अशी वस्तू, जी कधीच होणार नाही नष्ट. हवा पाणी वायूंचा तिच्यावर होणार नाही परिणाम अनिष्ट. हवा पाणी वायूंचा तिच्यावर होणार नाही परिणाम अनिष्ट. ओम ओम ओम. मानव प्रतिनिधीनो, मागणी तुमची भलतीच क्लिष्ट, इच्छा तुमची पूर्ण करण्यास भलतेच पडतील मला कष्ट, भलतेच पडतील मला कष्ट. काही असो महाराज, पडो कितीही कष्ट, मागणे आमचे पूर्ण करा, नका होऊ रुष्ट, नका होऊ रुष्ट. ठीक आहे ठीक आहे. ओम ओम ओम. हा पहा तुमचा धातू, प्लास्टिक याचे नाव. वायू वारा पाणी यांचा कसलाच होणार नाही यावर परिणाम. मात्र एक लक्षात ठेवा, मात्र एक लक्षात ठेवा, कराल जर याचा अतिवापर, भोगावे लागतील तुम्हालाच याचे दुष्परिणाम भयंकर. मान्य आहे, कबूल आहे, मान्य आहे आम्हाला. हे गुरुवर, अशीच आम्हावर सदा तुमची कृपा दृष्टी ठेवा, कृपा दृष्टी ठेवा. हा 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 हा. मी आहे सामर्थ्यवान प्लास्टिक, कधीच होणार नाही नष्ट. सगळीच्या सगळी मानवजात मी करून टाकेन नष्ट, मी करून टाकेन नष्ट. हा 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 हा. अरे भगवंता, हे ईश्वरा, असे कसे झाले? या प्लास्टिकने तर सगळे जगच व्यापून टाकले. देवा रे देवा, भीक नको पण पुत्र आवर. प्लास्टिक पासून आमची मानवजात तूच आता सावर, तूच आता सावर. हा 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 हा. होणार नाही मी नष्ट, हवेने वा पाण्याने. अरे जाळलं जरी मला तरी करीन प्रदूषण विषारी वायूने. निर्माण तर तुम्हीच केलात, आता भोगही तुम्हीच भोगा. देवाच्या नावानं ओरडा करून व्यर्थ वेळ दवडू नका, व्यर्थ वेळ दवडू नका. आता तरी जागे व्हा बंधुनो, आता तरी जागे व्हा. प्लास्टिकच्या या भस्मासुराला आताच पूर्ण गाडून टाका, आताच पूर्ण गाडून टाका, आताच पूर्ण गाडून टाका. माझ्या बालमित्रांनो, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. एकदा धर्मराजानं श्रीकृष्णाला विचारलं, हे प्रभो, या पृथ्वी तलावर ही मानवजात आणखी किती काळ अस्तित्वात राहील असं तुला वाटतं? मित्रांनो, त्यावेळी श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिरा, जोपर्यंत या पृथ्वी तलावर ही वृक्षराजी आहे, झाडे झुडपे आहेत, तोपर्यंतच मानवजात या पृथ्वी तलावर टिकून राहील. मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी युधिष्ठिराला दिलेल्या या उत्तरातूनही
त्यावेळी सुद्धा वृक्षराजीला समाज किती महत्त्व देत होता हे आपल्या लक्षात येतं. अगदी तुकाराम महाराजांनीही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून वृक्षाचं निसर्गाचं महत्त्व आपल्याला सांगितलं आहे. मित्रांनो, आज आम्ही स्वतःला सुशिक्षित समजतो, पुढारलेले सुधारलेले समजतो, पण आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा ऱ्हास करू लागलो आहोत. इमारती, कारखाने, खाण उद्योग या सर्वामुळे आम्ही सृष्टीचा समतोलच बिघडवून टाकला आहे, ज्यामुळे संपूर्ण मानव जातीचं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. या जीवसृष्टीला आणि समस्त मानवजातीला सावरण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सुजलाम सुफला या मातीतून हिरवी स्वप्ने आकारू. सुजला सुफला या मातीतून हिरवी स्वप्ने आकारू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. सुजला सुफला या मातीतून वृक्ष आमचे सगळे सोयरे फुला फळांचे शेजारी. वृक्ष आमचे सगळे सोयरे फुला फळांचे शेजारी. वरवर वागणे कधी नसे देखाऊ बाजारी. वरवर वागणे कधी नसे देखाऊ बाजारी. फुलत राहुनी फुलवत जाती असे सोबती जवळ करू. फुलत राहुनी फुलवत जाती असे सोबती जवळ करू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. सुजलाम सुफला या मातीतून वृक्षापोटी यास आमचे उभे राहते घरदार. वृक्षापोटी यास आमचे उभे राहते घरदार. कांद्यावरती यांच्या होतो कोपा सुंदर साकार. कांद्यावरती यांच्या होतो कोपा सुंदर साकार. उपयोगाला आमच्या होतो या वृक्षाचा जन्म सुरू. उपयोगाला आमच्या होतो या वृक्षाचा जन्म सुरू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. सुजलाम सुफला या मातीतून प्रत्येकाच्या हातानेही, प्रत्येकाच्या हातानेही वृक्ष उद्याचे लावूया. वृक्ष उद्याचे लावूया. आज पेरल्या बीजापोटी, आज पेरल्या बीजापोटी फळे गोमटी पाहूया. फळे गोमटी पाहूया. वृक्ष वाढवू गगना बिडवू. वृक्ष वाढवू गगना बिडवू. वृक्षाचे जीवन तारू. वृक्षाचे जीवन तारू. सुजलाम सुफला या मातीत हिरवी स्वप्ने आकारू. सुजलाम सुफला या मातीतून हिरवी स्वप्ने आकारू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमची छाया माया, वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमचा कल्पतरू. वृक्ष आमचा कल्पतरू. बालमित्रांनो, हिरवी स्वप्ने साकारण्याचा निश्चय तर आम्ही केलाच आहे. त्याच्या जोडीला हे पर्यावरण गीतही आपण आता ऐकूया. नेहमीच राया तुमची घाई, नेहमीच राया तुमची
मित्रांनो, आवडला ना आमचा किलबिल कार्यक्रम? यात भाग घेतला होता नागेश मणिरेकर, अक्षय असुलकर, सृष्टी पिळगावकर, सिंधू सैनेकर, रुचा गर्दे आणि दिशा वळवे यांनी. तर मित्रांनो, या कार्यक्रमाची सांगता आपण करूया या नवीन पर्यावरण प्रतिज्ञेने. धरती माझी माता आहे. धरती माझी माता आहे. या धरतीवरील सर्व सजीव या धरतीवरील सर्व सजीव माझे बांधव आहेत. माझे बांधव आहे. या धरतीवरील या धरतीवरील समृद्ध आणि विविधतेने भरलेल्या समृद्ध आणि विविधतेने भरलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा मला सार्थ अभिमान आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा मला सार्थ अभिमान आहे. सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर काटकसरीने करण्याची पात्रता काटकसरीने करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी सदैव प्रयत्न करीन. या धरतीवरील सजीवांची या धरतीवरील सजीवांची वृद्धी व संवर्धन वृद्धी व संवर्धन करण्यासाठी त्यांच्याशी मी सौजन्याने वागेन. त्यांच्याशी मी सौजन्याने वागेन. माझी धरती माता माझी धरती माता आणि तिच्यावर राहणारे माझे सर्व सजीव बांधव आणि तिच्यावर राहणारे माझे सर्व सजीव बांधव यांच्याशी मी प्रेमाने वागेन. यांच्याशी मी प्रेमाने वागेन. त्यांचे संवर्धन करण्याची त्यांचे संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे त्यांचे संरक्षण आणि समृद्धी आणि समृद्धी यातच माझे यातच माझे सौख्य समावले आहे. सौख्य सामावले.